नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट याविषयी माहिती घेतली होती. आज आपण पास्ट कंटिन्यूअस याविषयी माहिती घेणार आहोत. प्रत्येक लेक्चरला मी सांगतोय की प्रत्येक टेन्सचा एक फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला आपला पाठ असणं महत्त्वाचं असतं. पास्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय, प्रत्येक टेन्सला फॉर्म्युला असतो. पास्ट कंटिन्यूअसचा फॉर्म्युला आहे वॉज किंवा वेअर आणि त्याच्यानंतर VING वापरायचे. आता वॉज कुठं वापरायचं आणि वेअर कुठं वापरायचं ते पण महत्त्वाचं आहे. आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर तिथं वॉज वापरायचं आहे आणि वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तर त्या ठिकाणी वेअर वापरायचं आहे. हे साध्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पहिलं वाक्य बघा, आय वॉज रायटिंग दिस बुक येस्टरडे मॉर्निंग. इथं वॉज वापरलेला आहे. आय वॉज रायटिंग दिस बुक येस्टरडे मॉर्निंग. त्या वाक्याचा अर्थ काय होतो की काल सकाळी मी हे पुस्तक वाचत होतो. म्हणजे भूतकाळामध्ये जी क्रिया चालू कंडिशनमध्ये आहे, कंटिन्युअसली चालू कंडिशनमध्ये आहे, तो टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. भूतकाळामध्ये चालू क्रिया होती. नेक्स्ट सेंटेन्स, दे वर रीडिंग अ न्यू नोटीस. दे वर रीडिंग अ नोटीस म्हणजे ते नोटीस वाचत होते. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वर्तमानमध्ये चालू क्रिया असते, तर पास्ट कंटिन्युअसमध्ये ती क्रिया त्या काळामध्ये चालू होती. यासाठी तो टेन्स वापरा, दे वर रीडिंग अ नोटीस. म्हणजे भूतकाळामध्ये जी क्रिया चालू कंडिशनमध्ये असेल तो पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. पुढे बघा, वेन माय फादर एंटर द किचन माय मदर वॉज कुकिंग. दोन क्रिया लागोपाठ ज्या वेळेस घडल्या असतील त्यावेळेस एक क्रिया सिंपल पास्टमध्ये असते, दुसरी पास्ट कंटिन्युअसमध्ये असते. म्हणजे काय, ज्या क्रियेचा कालावधी छोटा असतो, ज्या क्रियेचा कालावधी छोटा असतो तो त्या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्समध्ये असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्या क्रियेचा कालावधी जास्त असेल तो पास्ट कंटिन्युअसमध्ये असतो. म्हणजे वेन माय फादर एंटर द किचन माय मदर वॉज कुकिंग. ज्या वेळेस माझे वडील किचनमध्ये आले त्यावेळेस माझी आई स्वयंपाक करत होती. म्हणजे वडील आले त्या ठिकाणी ते सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आणि माय मदर वॉज कुकिंग, आई स्वयंपाक करत होती, तो पास्ट कंटिन्युअस असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की दोन क्रिया लागोपाठ घडल्या, एक सिंपल पास्टमध्ये असतं तर दुसरं वाक्य पास्ट कंटिन्युअसमध्ये. कमी क्रियेचा कालावधी सिंपल पास्ट आणि जास्त क्रियेचा कालावधी हा पास्ट कंटिन्युअसमध्ये लिहिला जातो. पण काही वाक्यांमध्ये दोघंही वाक्यांचा कालावधी किंवा दोघाही क्रियांचा कालावधी जास्त असतो. वेन आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर माय वाईफ वॉज मेकिंग टी. म्हणजे ज्यावेळेस मी न्यूजपेपर वाचत होतो त्यावेळेस माझी बायको चहा बनवत होती. म्हणजे दोघांचाही कालावधी जास्त असेल त्या ठिकाणी तो पास्ट कंटिन्युअसमध्ये असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय की हा पास्ट कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये ज्या क्रिया चालू कंडिशनमध्ये असतील त्या क्रियेचा कालावधीला त्या टेन्सला पास्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर हॅड येतो. म्हणजे करता सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल त्या ठिकाणी हॅडचा वापर केला जातो आणि हॅड नंतर V3चा वापर केला जातो. V3 म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरं रूप.
जो जो परफेक्ट टेन्स असेल त्या ठिकाणी विथ चा वापर केला जातो. पहिलं वाक्य बघा, आय हॅड गिवन अ बुक टू माय ब्रदर. आय हॅड गिवन अ बुक टू माय ब्रदर म्हणजे मी माझ्या भावाला पत्र दिलं होतं. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती, अशा क्रियेच्या काळाला पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. नेक्स्ट सेंटेन्स, शी हॅड रीच टू मुंबई म्हणजे काय, ती मुंबईला पोहोचलेली होती. जी क्रिया भूतकाळामध्ये संपलेली होती, कंप्लीट झाली होती, अशा क्रियेच्या काळाला काय म्हणतात, पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा टेन्स आहे आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन आणि प्लस VING. म्हणजे काय की पूर्ण अपूर्ण टेन्स असेल तर त्या ठिकाणी बीनचा वापर करावा लागतो. पहिलं वाक्य बघा, माय टीचर हॅड बीन टीचिंग फॉर ॲन आवर म्हणजे माझे शिक्षक 1 तासापासून शिकवत आलेले होते. नेक्स्ट सेंटेन्स, शी हॅड बीन वर्किंग इन दिस फार्म सिन्स 2000 म्हणजे ती या शेतामध्ये 2000 सालापासून काम करत आलेली होती. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन काही कालावधी लोटला असेल आणि तरीसुद्धा ती क्रिया चालू कंडिशनमध्ये असेल, अशा क्रियेच्या काळाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पास्ट टेन्सचे 4 प्रकार होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.